नमस्कार. मी आज एक आवळ्याची रेसिपी बनवणार आहे. कशी बनवायची चला तर बघूया. हे बघा, आवळे पाव किलो आवळे घेतलेत मी. आता बाजारात खूप आवळे आलेत. आवळ्याचे किती पदार्थ बनतात, तसेच मी एक आता या आवळ्याची रेसिपी बनवणार आहे. या डब्यात ठेवून मी हे झाकण लावून ते वाफवून घेणार आहे. हे बघा, टोप ठेवलाय वरती, त्याच्यात पाणी ठेवलंय आणि रिंग ठेवली आतमध्ये. त्या रिंगावर हा डबा ठेवा. म्हणजे या आवळ्याला पाणी लागतं कामा नाही अजिबात. असंच बघा, हे झाकण वरती ठेवून असे वाफवून घ्यायचे. हे बघा, आवळं मी उकडून घेतले, त्यानंतर दाखवते तुम्हाला. तर ही साखर मी पाव किलो आवळा आहे तर 150 ग्राम साखर घेणार आहे. हे बघा, आणि साखर बुडवून एवढंच पाणी घ्यायचं, त्याचा पाक बनवायचा. हे बघा एवढं. आता पाक बनवून घेऊया आपण. हा बघा, साखरेचा पाक आपला तयार झाला. एवढा करायचा आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, इतका करून घ्यायचा. असा आवळ्याचा सीझन आहे आता. आवळा आपल्या पित्तनाशक असतो, केसासाठी चांगला, केस गळती थांबते, सगळ्यासाठी चांगला, आरोग्यासाठी. असं तुम्ही पण आवळा आणून किती पदार्थ बनतात आवळ्याचे, बनवा. हे बघा, आवळे वाफवून घेतलं मी. हे कसं फुटलं आहे बघा. असं दाबलं की असे 3 वेतं होतात त्याचे. आता आपण हे पुऱ्या बी काढून घ्यायचे आहे पुरे. बघा, अशी आपण हे पुरे बी काढून घ्यायचे. आता असे अजून गरम आहे, थंड केलं पाहिजे साफ. हे बघा, आता आपले आवळे थंड झालेत, पाक पण थंड झाला आहे. आणि ही काचेची बरणी आहे, ही मी धुवून कोरडी, सुकी कोरडी करून घेतली आहे एकदम. त्याच्यात आता हे आवळं टाकून घ्यायचे. असे तुम्ही पण करून बघा. काचेचीच बरणीत ठेवा. आता या पाक ओतायचा, त्याचा आपण साखरचा बनवला तो. हा बघा, पाक आवळ्याच्या वर आला पाहिजे. ते मुरणार आता ना. हे काय, हे बघा, असं आवळ्याच्या वर. आता मुरणं तसा जास्त वरती येणार. आता 1 हप्ताभर असंच ठेवायचा मुरसा आवळा. हा मोरावला झाला. मोरावल्याचाच प्रकार आहे, बनवला आहे मी. बघा तुम्ही असा बनवून. हे बघा, आवळ्याच्या वर पाक आला आहे. हां, त्याला झाकण लावून बंद करून ठेवायचं.